Hello student, we are continuing our remaining point, that is origin, evolution and uses of curcuma longa. If we see, the curcuma longa is also known as the haldi or the yellow ginger or saffron Indian. Then the biological source of curcuma longa is the turmeric is the dried rhizome of curcuma longa and it is belonging to the family Zingiberaceae. ओके, जर आपण बघितलं टर्मरिक जे तर टर्मरिकला किंवा कुरकुमा लोंगा जे ते ह्याला सॅफ्रॉन इंडियन किंवा हल्दी किंवा मग येलो जिंजर या नावाने ओळखलं जातं. देन जर सोर्स बघितला तर ड्राईड रायझोम जो आहे तर तो ड्राईड रायझोम याचा सोर्स म्हणून आपण या ठिकाणी यूज करतो आणि जिंजिबेरेसी फॅमिलीमधला हा या ठिकाणी मेंबर आहे. जर त्याचं जिओग्राफिकल सोर्सेस बघितले आपण तर जिओग्राफिकल सोर्सेसमध्ये साऊथर्न एशिया असेल तर साऊथर्न एशियाचे जे रिजन आहे त्या रिजनमध्ये या ठिकाणी भरपूर प्रमाणात टर्मरिकचं कल्टिवेशन घेतलं जातं. देन इट इज ऑल्सो ग्रोन इन लार्ज स्केल इन इंडिया, चायना, ईस्ट इंडीज अँड दी पाकिस्तान. ठीक आहे, इंडिया असेल, चायना असेल किंवा ईस्ट इंडीज असेल, पाकिस्तान असेल, या कंट्रीजमध्ये सुद्धा याचं कल्टिवेशन घेतलं जातं. इफ वी सी द टर्मरिक वॉज पॉसिबली कल्टिवेटेड ॲट फर्स्ट ॲज अ डाय फॉर डाय पर्पज. ओके, सगळ्यात आधी टर्मरिक जी तर ती डाय पर्पजसाठी कल्टिवेशन त्याचं केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचे जर व्हॅल्यू आहेत त्या ॲज अ स्पायसेस किंवा मग कॉस्मेटिक पर्पजसाठी या ठिकाणी टर्मरिक यूज केली जाते. ठीक आहे, मग टर्मरिकचं जर बघितलं तर टर्मरिक हॅज मेनी कॉमन नेम्स लाईक इन नॉर्थ इंडिया इट इज हल्दी अँड दिस हल्दी वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम दी संस्कृत वर्ड हरिद्रा अँड इन दी साऊथ it is called मंजल, a word that is often used in ancient Tamil literature. ठीक आहे, तामिळ लिटरेचरमधून हा वर्ड जो आहे मंजल तर हा वर्ड या ठिकाणी यूज केला जाय. इफ वी सी टर्मरिक हॅज लॉंग हिस्ट्री ऑफ मेडिसिन यूज इन साऊथ एशिया. देन इट इज सायटेड इन संस्कृत मेडिकल ट्रीटीज and haldi is used in Ayurvedic and Unani system. Then next point is the uses of curcuma longa. If we see the uses, the curcuma longa is mainly cultivated for the as a dye source and secondly it is used for the cooking purpose and also it is used in the cosmetic. Then as a dye purpose it is used to dye the cotton clothes or threads. Okay, turmeric has the insecticidal, fungicidal and the nematocidal property, hence it is useful in the medicinally also. The dried rhizome or the fresh juice of the curcuma longa is used against the skin infection or any infection, while decoction is effective in the eye infection. If there is any eye infection, the decoction of the curcuma longa is effective. जर आपण त्याचे अजून युजेस बघितले तर कलरिंग एजंट म्हणून फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल किंवा कन्फेक्शनरीज असतील, टेक्स्टाईल डाय असतील किंवा मग ट्रू सॅफ्रॉन म्हणून सुद्धा या ठिकाणी कुरकुमा लोंगा जो आहे तो त्याचा यूज केला जातो. जर आपण बघितलं मेडिसिनली जर बघितलं तर स्टमक इन्फेक्शन असेल किंवा ब्लड प्युरिफाय करण्यासाठी असेल, लिव्हरच्या काही कंप्लेंट्स असतील, जॉन्डिस असेल, या सगळ्यांसाठी या ठिकाणी टर्मरिक जे आहे टर्मरिक यूजफुल आहे. किंवा टर्मरिक जर आपण या ठिकाणी वॉर्म मिल्कमध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये कोल्ड असेल म्हणजे सर्दी खोकला जे आहे याच्यासाठी किंवा अस्थमा असेल त्याच्यासाठी टर्मरिकचा यूज केला जातो. This turmeric also have the religious important like in pujas and then marriages marriage purpose, then any household ceremony in Hindu religious. Okay, so these are all the uses of curcuma longa. And the next point is safflower. In this we have to see origin, evolution and uses of safflower. If we see the origin and evolution of safflower, generally safflower is said to have originated in the Nile River valley of Egypt and in ancient Egypt it was used for the crimson in cosmetics. Okay, जर आपण सॅफ्लॉवरचं ओरिजिन बघितलं तर जनरली सॅफ्लॉवर जे आहे तर ते नाईल रिव्हर जे आहे त्या नाईल रिव्हरच्या व्हॅलीजमध्ये आपल्याला इजिप्तमध्ये त्याचं ओरिजिन बघायला भेटतं. देन from the Middle East, the safflower spread into India and later over the Silk Road into China. Okay, from China, the safflower is considered to have entered in Japan at the time of Emperor Onin. In Japan legend and poem of the time, it is called such name as a Kureni and former it entered in the Japan. जर आपण बघितलं तर मिडल ईस्ट
पासून या ठिकाणी सॅफफ्लॉवर जे आहे ते सॅफफ्लॉवरचं कल्टिवेशन किंवा ओरिजिन म्हणू शकतो आपण, इंडियामध्ये सुद्धा स्प्रेड झालं. त्यानंतर चायनानंतर जापानमध्ये, आणि अशा पद्धतीने याचं ओरिजिन आणि इव्होल्युशन जे येतं त्या ठिकाणी किंवा कल्टिवेशन जे येते पूर्णपणे स्प्रेड झालेलं आहे. नेक्स्ट पॉईंट इज दी uses ऑफ safflower. If we see the safflower it contain 90% of oil, contain the 90% of PUFA, so it is good for the heart patient. Then dried flower treat circulatory inflammation and muscular problems. Then third use is the leaves or leafy vegetable. These contain carotene or riboflavin and vitamin C rich. Then petals of the safflower is used for the dyeing purpose. Then guard crop is used for the spiny nature. Then last is used for the feed टू दी बर्ड्स. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर सॅफफ्लॉवरचं जे ऑइल निघतं त्या ऑइलमध्ये या ठिकाणी 90% पुफा असल्यामुळे या ठिकाणी हार्टचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी यूजफुल आहे. ड्राईड फ्लावर्स जे आहेत सॅफफ्लॉवरचे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्क्युलेटरी किंवा इन्फ्लॅमेशन मसल्समध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर ते ट्रीट करण्यासाठी ते ड्राईड फ्लावर यूज केले जातात. देन सॅफफ्लॉवरचे जे पेटल्स आहेत तर त्या पेटल्स या ठिकाणी डाईंग पर्पजसाठी यूज केले जातात. त्याचे जे लिफी व्हेजिटेबल्स असतील किंवा लिव्ज असतील तर ते त्या लिव्जमध्ये भरपूर प्रमाणात कॅरोटीन किंवा रॅबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे या ठिकाणी भरपूर सारे न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये असतात. आणि जर आपण बघितलं तर बर्ड्सला फीड करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सॅफफ्लॉवरचा यूज केला जातो. देन सॅफफ्लॉवरचं जे ऑइल आहे त्या ऑइलचे बेनिफिट्स काय, जसं की तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये पुफा असल्यामुळे 90% पुफा असल्यामुळे या ठिकाणी हार्ट पेशंटसाठी यूजफुल आहे. सो इट रिड्यूस कोलेस्टेरॉल, इट रिड्यूस ब्लड शुगर लेवल अँड एनहान्स हेअर ग्रोथ ऑल्सो अँड नॉरिश ड्राय स्किन. ठीक आहे, हे सगळे सॅफफ्लॉवरचे यूजेस आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट वी विल स्टडी इन दी नेक्स्ट लेक्चर.